नमस्कार. मी अस्मिता मंगेश पंडित. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता, पडता झडता घेई उचलूनी कडेवरी. ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 13 हा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगाचा. शरीर म्हणजे क्षेत्र आणि याला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात, असे श्रीकृष्ण पार्थास बोधितात. ज्याप्रमाणे शेतामध्ये बी पेरले की त्याचे फळ आपल्याला योग्य वेळी मिळते, त्याचप्रमाणे ह्या तनुरूपी शेतात म्हणजे क्षेत्रामध्ये पेरलेल्या कर्मांचे संस्काररूपी बीजांचे फळ यथाकाळी प्राप्त होते. हे अर्जुना, सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्माही तू मला समज, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. 5व्या श्लोकात क्षेत्राचे स्वरूप वर्णिलेले आपल्याला वाचायला मिळते. ते म्हणजे पंचमहाभूते, अहंकार, बुद्धी, 10 इंद्रिये, यामध्ये कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक ही ज्ञानेंद्रिये, तसेच वाणी, हात, पाय, उपस्थ व गुद ही कर्मेंद्रिये इत्यादी होय. आणि पंचेंद्रियांचे विषय म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. तर इच्छा, द्वेष, सुख, दुःख, चेतना, धृती इत्यादी क्षेत्रांचे विकार 6व्या श्लोकात वर्णिलेले आहेत. हे सारे काही ह्या क्षेत्रात सामावलेले आहे. अर्जुना, दया, क्षमा, शांती असावी, वृथा अभिमान नसावा, विषय भोगांची आसक्ती नसावी, चित्ती समतोल असावा, श्रद्धा भक्तीसह गुरूंची सेवा, अंतःकरणाची स्थिरता असावी, द्रव्यलोभ नसावा, आहार आचारशुद्धी ह्या बाह्यशुद्धी, तर द्वेष, कपट, आसक्ती इत्यादी नसावे, ह्या अंतःशुद्धी. अशा प्रकारे अंतर्बाह्य शुद्धी असावी. नित्य अध्यात्मज्ञानात परमात्म्यात चित्त ठेवावे. परब्रह्म परमात्मा हा चराचरात भरलेला आहे, हे श्रद्धावान जाणतो. ब्रह्मा, विष्णू, महेश ही परमात्म्याची रूपे आहेत. तोच उत्पत्ती, स्थिती, संहार करणारा आहे. तो परमात्मा एकरूप असूनही चराचरी तो वेगवेगळा म्हणजे पृथक पृथक भासतो, असे भगवान सांगतात. प्रकृती आणि पुरुष दोन्ही अनादी आहेत. प्रकृतीपासूनच राग, द्वेषादी विकार व सत्व, रज, तम गुण उत्पन्न झालेले आहेत. जैसे गुण ज्याच्या अंगी तैसी जन्मयोनी त्या जीवात्म्यास प्राप्त होते. म्हणजे सत्वगुणांच्या संगाने देवयोनीत, रजोगुणाच्या संगाने मनुष्ययोनी आणि तमोगुणाच्या संगाने पशुपक्षादी योनीत जन्म होतो. हे आपल्याला 19व्या 21व्या श्लोकात वाचायला मिळते. क्षेत्र हे जड, विकारी आणि क्षणिक आहे, नाशिवंत आहे. तर क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा हा अविकारी, अविनाशी आहे. क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगाने चराचर प्राण्यांची उत्पत्ती होते. माया मोहाने हे जग भरलेले आहे. अविनाशी जीवात्मा हा परमात्म्याचा अंश आहे. हे अर्जुना, ज्याप्रमाणे एकच सूर्य संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे एकच आत्मा संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करतो, असे श्रीकृष्णांनी 33व्या श्लोकाद्वारे पार्थास बोधिले. क्षेत्र क्षेत्रज्ञ यातील भेद ज्ञानरूपी नेत्रांद्वारे तत्वतः जाणणारे महात्मे परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात.
ओम नमो भगवते वासुदेवाय. गीताई व भगवद्गीता अर्थासह वाचताना मला जे समजले ते मी माझ्या अल्पमतीप्रमाणे रचले. ते असे. 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ कथिले. तनु जणू क्षेत्र आहे, अर्जुनास बोधिले. तत्व जाणी जो क्षेत्राचे, त्यास क्षेत्रज्ञ म्हणती. तोच ज्ञानी ओळखावा, ऐसे पार्था संबोधिती. सर्व क्षेत्रांचा क्षेत्रज्ञ, मीच असे जाण पार्था. मीच जीवात्माही आहे, कृष्ण वदितो अर्जुना. पंचमहाभूते बुद्धी, अहंकार निर्विकार. ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये, पंचेंद्रियांचे विषय. सारे सामावले क्षेत्री, परिदया क्षमा शांती. नको वृथा अभिमान, नको भोगांची आसक्ती. चित्ती समतोल ठेवा, नको मानदंभ हिंसा. नित्य अध्यात्म ज्ञानात, परमात्म्यात चित्त ठेवा. परब्रह्म परमात्माची, चराचरी भरलेले. श्रद्धावान जाणी त्यासी, अर्जुनास बोधियेले. ब्रह्मा विष्णू आणि महेश, रूपे अर्जुनात याची. उत्पत्ती स्थिती संहार, करीतो चराचरांची. एक रूपे स्थित असुनी, पृथक पृथक भासतसे. सर्वव्यापी परमात्मा तो, चराचर व्यापी तसे. सत्वरजतमो गुण, जैसे ज्याच्या अंगी गुण. तैसी जन्मयोनी त्यास, प्राप्त होई पार्था जाण. जड विकार क्षणिक, नाशिवंत क्षेत्र आहे. अविकारी अविनाशी, नित्य जे क्षेत्रज्ञ आहे. माया मोहाने भरलेले, सारे जग पार्था आहे. अविनाशी जीवात्मा तो, परमात्म्याचा अंश आहे. प्रकाशितो ब्रह्मांडाला, एक रविराज जाणा. तैसा आत्मा प्रकाशितो, साऱ्या क्षेत्राला अर्जुना. क्षेत्र क्षेत्रज्ञ भेदासी, ज्ञानचक्षुनी जाणेल. परब्रह्म मोक्षपद, तोच ज्ञानी मिळविल. ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 13वा. श्री भगवान म्हणाले, अर्जुना ह्या शरीरास म्हणती क्षेत्र जाणते. जाणे हे क्षेत्र जो त्यास क्षेत्रज्ञ म्हणती तसे. क्षेत्रज्ञ मीची तो जाण, क्षेत्रांत सगळ्यावसे.
क्षेत्र क्षेत्रज्ञ भेदास जाणणे ज्ञान मी म्हणे. क्षेत्र कोण कसे त्यात विकार कुठले कसे. क्षेत्रज्ञ तो कसा कोण ऐक थोड्यांत सांगतो. ऋषींनी भिन्न मंत्रांत गायिले हे परोपरी. वर्णिले ब्रह्मवाक्यांत सप्रमाण सुनिश्चित. पंचभूते अहंकार बुद्धी अव्यक्त मूळ जे. इंद्रिये अकरा त्यांस खेचिते अर्थपंचक. इच्छा द्वेष सुखे दुःखे धृती संघात चेतना. विकारयुक्त हे क्षेत्र थोड्यांत तुझ बोलिलो. नम्रता दंभ शून्यत्व अहिंसा रुजुता क्षमा. पावित्र्य गुरुशुश्रूषा स्थिरता आत्मसंयम. निरहंकारता चित्ती विषयांत विरक्तता. जन्ममृत्यू जरारोग दुःख दोष विचारणा. निस्संग वृत्ती कर्मांत पुत्रादींत अलिप्तता. प्रिय अप्रिय लाभांत अखंड समचित्तता. माझ्या ठाई अनन्यत्वे भक्ती निष्काम निश्चळ. एकांताविषयी प्रीती जनसंगात नावड. आत्मज्ञानी स्थिर श्रद्धा तत्वता ज्ञेय दर्शन. हे ज्ञान बोलिले सारे अज्ञान विपरीत जे. ज्ञेय ते सांगतो ज्याच्या ज्ञानाने अमृतत्वची. अनादि जे परब्रह्म आहे नाही न बोलवे. सर्वत्र दिसती ज्यास हात पाय शिरे मुखे. कान डोळे ही सर्वत्र सर्व झाकूनी जे उरे. असूनी इंद्रियातीत त्यांचे व्यापार भासवी. न स्पर्शता धरी सर्व गुण भोगूनी निर्गुण. जे एक आत बाहेर जे एकची चराचर. असूनी जवळी दूर सूक्ष्मत्वे नेणवेची जे. भूतमात्री न भेदूनी राहिले भेदिल्या परी. भूतांस जन्म दे पाळी गिळी जे शेवटी स्वये. जे अंधारास अंधार तेजाचे तेज बोलिले. ज्ञानाचे ज्ञान ते ज्ञेय सर्वांच्या हृदयी वसे. संक्षेपे वर्णिले क्षेत्र ज्ञान ज्ञेय तसेची हे. जाणुनी भक्त जे माझा माझे सायुज्य मेळवी. प्रकृती पुरुषाचीही जोडी जाण अनादि तू. प्रकृतीपासूनी होती विकार गुण सर्वही. देहेंद्रियांचे कर्तृत्व बोलिले प्रकृतीकडे. दुःखासुखाचे भोक्तृत्व बोलिले पुरुषाकडे. बांधिला प्रकृतीने तो तिचे ते गुण भोगितो. गुणसंगामुळे ह्यास घेणे जन्म शुभाशुभ. सर्वसाक्षी अनुज्ञाता भर्ता भोक्ता महेश्वर. म्हणती परमात्मा ही देही पुरुष तो पर. पुरुषाचे असे रूप प्रकृतीचे गुणात्मक. जाणे कसाही तो राहो न पुन्हा जन्म पावतो. ध्यानाने पाहती कोणी स्वये आत्म्यास अंतरी. सांख्ययोगे तसे कोणी कर्मयोगेही आणिक. स्वये नेणोनिया कोणी थोरांपासून ऐकिती. तरती तेही मृत्यूस श्रद्धेने वर्तुनी तसे. उत्पन्न होतसे लोकी जे जे स्थावर जंगम. क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगे घडिले जाण सर्वते. समान सर्व भूतांत राहिला परमेश्वर. अनाशी नाशवंतांत जो पाहे तोची पाहतो. जो पाहे प्रभू सर्वत्र भरला समतो स्वये. आत्म्याची न करी हिंसा गती उत्तम मेळवी. प्रकृतीच्या चितंत्राने कर्मे होतात सर्वही. आत्मा तो न करी काही हे पाहे तोची पाहतो. एकत्वी जोडिले पाहे भूतांचे वेगळेपण. त्यामधूनची विस्तार तेव्हा ब्रह्मत्व लाभले. परमात्मा नवेचेची की निर्गुण अनादि हा. राहे देही परी काही न करी न मळेची तो. सर्व व्यापूनी आकाश सूक्ष्मत्वे न मळे जसे. सर्वत्र भरला देही आत्मा तो न मळे तसा.
एकलाची जसा सूर्य उजळी भुवनत्रय, तसा क्षेत्रज्ञ तो क्षेत्र संपूर्ण उजळी तसे. पाहती ज्ञानदृष्टीने क्षेत्र क्षेत्रज्ञ भेद हा, भूतप्रकृतीलंघोनी ते ब्रह्मपद पावती. अध्याय 13वा समाप्त. ओम नमो भगवते वासुदेवाय.